राठोडने विविध शहरातील पंचतारांकित हॉटेलात मुक्काम करत बनावट नियुक्ती पत्रे आणि वैद्यकीय प्रमाणपत्रे देऊन उमेदवारांची दिशाभूल केली। पोलिसांनी त्याच्याकडून 2 बनावट नियुक्ती पत्रे जप्त केली आहेत। अकोला राज्यातील सुमारे 60हून अधिक बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवत तब्बल 10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अकोल्यातील निलेश राठोड वय 33 याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिल्लीहून अटक केली। निलेश राठोड हा स्वतःला केंद्र सरकारच्या विविध विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी परिचित असल्याचे भासवत असे। इंजिनियर, डॉक्टर, शिक्षक तसेच कर विभागातील नोकऱ्या मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने बेरोजगार युवकांकडून 5 लाखांपासून 15 लाखांपर्यंत रक्कम उकळली। त्याने सुमारे 10 कोटी रुपयांना गंडा घातला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। 2 मराठी चित्रपटांचा निर्माता फसवणुकीतून मिळवलेल्या पैशातून राठोडने 2 मराठी चित्रपटांची निर्मिती केल्याची माहिती समोर आली आहे। चित्रपटाशी निगडीत व्यक्तींची ही चौकशी होणार आहे। पोलिसांनी त्याच्या मालमत्तेचा तपशील गोळा करून जप्तीची प्रक्रिया सुरू केली। फूल विक्रेता ते नोकरी एजंट पुण्यात 2010 ते 2011 मध्ये फूल विकणारा राठोड 2012 मध्ये CISF मध्ये भरती झाला। 2021 मध्ये एका फसवणूक प्रकरणात दोषी ठरल्याने त्याची सेवेतून हकालपट्टी करण्यात आली। त्यानंतर तो पुन्हा रोज मजुरीवर काम करू लागला। याच काळात त्याने सरकारी नोकरी लावून देण्याच्या आमिषाखाली बेरोजगारांना गंडा घातल्यास सुरुवात केली। घालण्यास सुरुवात केली। बॉडीगार्डसह फिरणारा महागडा राठोडने दिल्लीत 1.5 कोटीचा 3 BHK फ्लॅट खरेदी केला असून तेथे कुटुंबासह राहत होता। बदलापूरमध्ये ही एक फ्लॅट आहे। 30 लाख रुपयांच्या आलिशान कारमधून गणवेशधारी चालकासह फिरत असे। सोबत सुरक्षेसाठी खासगी बॉडीगार्ड ठेवला होता। हॉटेलमधून नियुक्ती पत्रे राठोडने विविध शहरातील पंचतारांकित हॉटेलात मुक्काम करत बनावट नियुक्ती पत्रे आणि वैद्यकीय प्रमाणपत्रे देऊन उमेदवारांची दिशाभूल केली। पोलिसांनी त्याच्याकडून 2 बनावट नियुक्ती पत्रे जप्त केली आहेत। पुणे, मुंबईसह अनेक जिल्ह्यात गुन्हे दाखल। फसवणूक प्रकरणी पुणे, डेक्कन, अकोला, वाशी, आझाद मैदान मुंबई आणि सहारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत। तसेच नांदेड, बीड, धाराशिव, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातूनही तक्रारी दाखल आहेत।